नमस्कार मित्रांनो, अलीकडेच मराठी मनोरंजन विश्वात एक आनंदाचा प्रसंग घडला. बिग बॉस मराठीचा विजेता ठरलेला सूरज चव्हाण नोव्हेंबर 29 रोजी विवाहबंधनात अडकला. त्याचा हा लग्नसोहळा अतिशय सुंदर आणि साधेपणाने पार पडला. लग्नाच्या छायाचित्रांनी आणि व्हिडिओंनी संपूर्ण सोशल मीडियावर धूमच घातली. चाहत्यांनी, मित्रांनी आणि ओळखीच्या लोकांनी मनापासून शुभेच्छांचा वर्षाव केला. या खास दिवशी अनेक कलाकार देखील उपस्थित होते. प्रत्येकजण नवरा-नवरीला शुभेच्छा देण्यासाठी उत्साहात आला होता. त्यामध्ये अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने सर्वांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तिच्या उपस्थितीबद्दलही सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले. मात्र या सगळ्यात एक गोष्ट मात्र प्रेक्षकांच्या लक्षात राहिली, ती म्हणजे सूरजची जवळची मैत्रीण आणि त्याला भाऊ म्हणणारी अंकिता वालावलकर दिसलीच नाही. अंकिता ही सूरज व संजनाच्या लग्नाच्या तयारीत अगदी सुरुवातीपासून सहभागी होती. लग्नाची खरेदी, हळद, मेहंदी, संगीत यासाठी लागणारे कपडे, साड्या, दागिने या सगळ्याची निवड करण्यासाठी ती त्यांच्यासोबत फिरली होती. सूरजला काय योग्य बसेल, त्याला कोणती स्टाईल शोभून दिसेल, कोणते रंग सुंदर लागतील ही सर्व जबाबदारी अंकिताने मनापासून उचलली होती. ती जिथे जिथे गरज पडेल तिथे धावून मदत करत होती. म्हणूनच जेव्हा लग्नाच्या दिवशी अंकिता कुठेच दिसली नाही, तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं. सोशल मीडियावर लोकांनी यावर टिप्पण्या करायला सुरुवात केली. काहींनी तर तिला ट्रोल करायचाही प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात अंकिताने हा विषय आधीच स्पष्ट केला होता. अंकिताने काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की तिला सूरजच्या लग्नाला उपस्थित राहणं शक्य होणार नाही. कारण त्याच तारखेला तिच्या घरातील एका अत्यंत जवळच्या कुटुंबियांचं लग्न होतं. दोन्ही कार्यक्रम एकाच दिवशी आल्यामुळे तिला दोन ठिकाणी जाणं शक्य नव्हतं. सूरजच्या लग्नाची तारीखही खूप घाईत ठरली होती. त्यामुळे तिच्याकडे पर्याय उरला नव्हता. अंकिता म्हणाली होती की मला खूप इच्छा आहे की मी त्याच्या खास दिवशी तिथे असावं, पण आमच्याही घरी महत्त्वाचा सोहळा आहे. म्हणून मला त्याच्या लग्नाला उपस्थित राहता येणार नाहीये. पण तो जिथे जिथे मदत मागतोय, तिथे मी पूर्णपणे मदत करते आहे. त्याला जे काही हवं असेल ते मी लग्नाच्या आधीही देत राहीन. तिने हेही सांगितलं की तो सतत बोलतोय की लग्नाला येशील ना. पण खरंच माझ्या परिस्थितीमुळे जाणं शक्य होत नाहीये. मात्र मी लग्नाच्या आधी त्याला नक्की भेटणार आहे आणि लग्नानंतरही नवदाम्पत्याला भेटून शुभेच्छा देणार आहे. अंकिताचे हे वक्तव्य पाहता तिने सूरजकडे दुर्लक्ष केले असं मुळीच म्हणता येणार नाही. उलट तिने आधीपासूनच तयारीत सहभागी होत त्याला बहिणीसारखे पाठबळ दिले. फक्त तारखा जुळल्या नाहीत म्हणून ती त्या दिवशी हजर राहू शकली नाही. अनेकदा आपल्याला कलाकारांची मैत्री, त्यांचे कार्यक्रम किंवा त्यांच्या आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टी दिसतात, त्या आधारे आपण निर्णय घेतो. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आणि परिस्थिती असतात, ज्या आपण पाहू शकत नाही. अंकिताच्या बाबतीतही हेच घडले. ती हजर नसली तरी तिची नाळ सूरजसोबत कायमच जोडलेली आहे, हे स्पष्ट दिसतं. अखेर लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन आणि त्यात मित्रमैत्रिणींची साथ असली तर सोहळा अजून सुंदर होतो. मात्र कधी कधी परिस्थिती वेगळी असते आणि माणसं प्रत्येक गोष्टीला उपस्थित राहू शकत नाहीत. पण शुभेच्छा आणि प्रेम हे अंतरावर अवलंबून नसतं. अंकिताने दिलेलं पाठबळ आणि तिचं मनापासून केलेलं योगदान हेच त्यांच्यातील नात्याचं खरं सौंदर्य आहे. अशाच आणखी अपडेट्ससाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.